नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणातील विहिरींची जागा घेतली कचरा कुंड्यांनी। जमिनीखालील पाणी काढण्यासाठी केलेल्या खड्ड्यावजा बांधकामास विहीर असे म्हणतात। विहिरीतील पाणी विद्युत उपकरण किंवा मनुष्यबळ लावून काढले जाते आणि घरगुती वापरासाठी तसेच ते सिंचनासाठीही वापरले जाते। उरण परिसरातील शहरी ग्रामीण भागात शेकडो विहिरी आहेत। काही शासकीय आहेत तर काही खाजगी मालकीच्या आहेत, परंतु त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे त्या गाळाने आणि कचऱ्याने भरल्यामुळे कचऱ्या कुंड्याच बनल्या आहेत। पाणी टंचाईच्या काळात या विहिरी दुरुस्त करून उपयोगात आणता आल्यास पाण्याची समस्या काही थोड्याफार प्रमाणात तरी कमी होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे शहरी ग्रामीण भागातील विहिरींची तातडीने दुरुस्ती करून स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे। आपल्या पूर्वजांच्या काळात नळ पाणी पुरवठा योजना अस्तित्वातच नव्हत्या। त्यावेळी सुस्थितीत आणि वापरात असलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींचाच वापर केला जात होता। पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत असे, तेव्हा पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव विहिरी हे स्रोत होते। गावोगावी शासनाच्या नळ पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आल्यानंतर घराघरात नळांद्वारे पाणी पुरवठा केला जाऊ लागला। त्यामुळे विहिरींचा वापर अगदीच कमी झाला। धरणातील पाण्याचा पुरवठा विपुल प्रमाणात होऊ लागल्याने विहिरी आपसुकच कालबाह्य ठरल्या। वापरच थांबल्याने उरण परिसरातील शेकडो विहिरी आज गाळाने आणि कचऱ्याने भरून गेल्या आहेत। पाणी टंचाईच्या काळात उपयोगात आणण्यासाठी जलस्रोत, जलसाठे, विहिरी जतन करून टिकवून ठेवण्याची आज काळाची गरज बनली आहे। याची जबाबदारी प्रत्येक ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे, अशी माहिती मिळत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भुईर, उरण।